नवरात्रीची दुसरी माळ आणि दुसरी दुर्गा ब्रह्मचारिणी। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। अर्थात सर्व व्याप्त स्वरूप असणाऱ्या, सर्वांची स्वामिनी, सर्व शक्ती जिच्यामध्ये समन्वित आहेत अशा हे देवी, हे दुर्गे, आम्हाला भयापासून तू तारावेस, तुला नमस्कार असो। नवरात्र पर्वाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीद तुमयी ब्रह्मचारिणी अनुत्तमा। अर्थात करकमलामध्ये रुद्राक्षांची जपमाळ आणि कमंडलू धारण करणाऱ्या हे सर्वश्रेष्ठ देवी ब्रह्मचारिणी, तू माझ्यावर प्रसन्न व्हावस, कृपा करावीस। ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मदेवाप्रमाणे आचरण करणारी, म्हणजेच कठोर तपाचरण करणारी। कारण दुर्गा देवीनी या रूपात शंकराला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर व्रत केलं होतं। ही सगळी 9 रूप एकाच शक्तीची म्हणजे देवीची आहेत। त्यामुळे ब्रह्मचारिणी हीच शैलपुत्री म्हणजे पार्वती आहे। तिने आपल्या तपाचरणाची परिसीमाच गाठली होती। सुरुवातीला अनेक उपवास केले, नंतर उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधना केली, हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये रात्रभर खडकावर बसून तप केलं, पावसाळ्यात पाण्यात उभं राहून तप केलं, नंतर केवळ झाडावरून गळून पडलेली बेलाची पानं खाऊन तप केलं, त्यानंतर तर ती पानं सुद्धा खाणं बंद केलं आणि त्यामुळे तिचं नाव अपर्णा असं झालं। इतकं कठोर तप पार्वतीनी म्हणजेच शैलपुत्रीनी केलं, म्हणून ती ब्रह्मचारिणी झाली। हे परिवर्तन का झालं तर पार्वती ही भुवन सुंदरी, राजकन्या, सर्व विद्या कला निपुण होती। पार्वतीचा शिवाबरोबर विवाह होऊन देवांना त्यांचा पुत्र सेनापती म्हणून हवा होता, पण शिव आपल्या ध्यानातून जागे होत नव्हते। पार्वती नित्य शिवसेवेत होती। शेवटी मदनाची मदत घेण्याचा निर्णय देवांनी घेतला। मदन बाणांमुळे विचलित झालेल्या शिवानी मदनाला आपल्या क्रोधाग्नीमध्ये भस्म करून टाकलं। ही घटना पाहणाऱ्या पार्वतीने मनाशी निश्चय केला की शिवाची कृपा हवी असेल तर माझं सौंदर्य काहीच उपयोगाचं नाही, ऐहिक कला विद्या सगळं व्यर्थ आहे। शिवाला केवळ भक्ती आणि कठोर तपश्चर्येनेच प्राप्त करणं शक्य आहे। त्यामुळे पार्वतीनी ऋषी मुनी सिद्ध देवतांनाही अशक्य असं तपाचरण केलं। कालिदासानी कुमार संभवम या काव्यामध्ये पार्वतीच्या या संपूर्ण तपाचरणाचं सविस्तर वर्णन केलंय। मात्र या तपाचरणाने प्रसन्न झालेल्या शिवानी ब्रह्मचारी वेशात पार्वतीच्या तपस्थळी येऊन शिवाची निंदा करायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा पार्वतीने त्या निंदेला अत्यंत संयमाने पण सडेतोड उत्तर दिली। तरीही त्या ब्रह्मचार्याची बडबड थांबेना, म्हणून आपल्या आराध्याची निंदा ऐकणं सुद्धा नको असं म्हणून पार्वती तिथून निघून जाण्यासाठी उभी राहिली। तोच या ब्रह्मचारिणी समोर साक्षात शिव प्रकट झाला आणि आपल्या अनन्य भक्त असणाऱ्या पार्वतीला, ब्रह्मचारिणीला शिव म्हणतात, आद्य प्रभृती अवनतांगी तवास्मि दासः क्रीतस्तपोभिरिति वादिनी चंद्रमौलू। अर्थात हे विनयशील पार्वती, आजपासून तुझ्या तपाचरणाने ज्याला तू विकत घेतलेस असा मी तुझा दास झालो आहे। म्हणजे शिव आपल्या भक्ताचा दास होतात ही गोष्ट या कथेतून बोध देते। आणि दुसरा बोध हा की कितीही कठीण प्रसंग आला तरीही न डगमगता त्याचा सामना केला की इच्छित फळ मिळतच।
हे ब्रह्मचारिणींनी सिद्ध केलं. ब्रह्मचारिणी दुर्गेचा हा ध्यानमंत्र आहे. वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृतशेखराम जपमाला कमंडलुधरा ब्रह्मचारिणी शुभाम गौरवर्णा स्वाधिष्ठान स्थिता द्वितीया दुर्गा त्रिनेत्राम धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम परमवदनाम पल्लवाधराम कांतकपोला पीनपयोधराम कमनीयाम लावण्याम स्मेरमुखीम निम्ननाभिम नितंबिनीम. या ध्यानामध्ये ब्रह्मचारिणी दुर्गेचा प्रभाव मनुष्य देहातल्या स्वाधिष्ठान चक्रावर आहे. ती स्वाधिष्ठान चक्रात राहते असं स्पष्ट लिहिलं आहे. स्वाधिष्ठान चक्र हे दुसरं चक्र. मानवी चेतनेची उत्क्रांती या चक्रापासून सुरू होते. या चक्राची देवी ब्रह्मचारिणी दुर्गा आहे. हे चक्र माणसाच्या रचनात्मकतेशी, भावनिक संतुलनाशी निगडित आहे.